गुड मॉर्निंग, शुभप्रभात. निधी टूर्स अँड ट्रॅव्हल्सला सर्वांचं हार्दिक स्वागत. मी आता आहोत त्र्यंबकेश्वर येथे आणि आमची आता यात्रा सुरुवात झाली. त्र्यंबकेश्वर येथून आमची ही 12 दिवसाची यात्रा आहे. काशी मथुरा वृंदावन अयोध्या प्रयाग करून आम्ही शिर्डीहून रिटर्न जाणार आहोत. तर आजचा आमचा हा पहिला दर्शन आहे त्र्यंबकेश्वर येथे. रेडी का? ओके, रेडी का सर्व? रेडी एकदम ओके. चला आता दर्शन घेऊन निघायचं आहे. नक्की कुठे आहेत आपली सर्व माणसं? कुठे आहेत? अंघोळ चालू आहेत ना? ओके, चालेल. चला आमच्या हे इकडे बघा, काही माणसं रेडी झाले. आमचे अरुण म्हात्रे साहेब रेडी आहेत. पहिलाच त्र्यंबकेश्वर दर्शन घ्यायचं आपल्याला. चला. गुड मॉर्निंग. शुभ प्रभात. नमस्कार. झाले का सर्वांचे अंघोळ वगैरे झाले का? ओके, चला आता आपला पहिला दर्शन आहे त्र्यंबकेश्वर दर्शन. मात्रेपूरचे आमचे आयोजक आहेत, ते लेट आलेत. नमस्कार. हो, नमस्कार. शुभ प्रभात. झाले का अंघोळ वगैरे? चला चला आता दर्शन घ्यायचं आहे. चला आपला पहिला दर्शन आहे, निघा. चला. त्र्यंबकेश्वर येथे आहे आणि आता आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालेले आहोत त्र्यंबकेश्वरचं. समोर बघा आपल्याला एक मंदिर दिसतंय. त्र्यंबकेश्वरचं हे मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगाचे स्नान आहे त्र्यंबकेश्वर. आज मस्त ते गरमागरम भजी वडापाव दिसतंय, पण आज संकष्ट आहे. पण मात्र मी इथला हा केशर दूध नक्कीच पिणार दर्शन घेऊन आल्यावर. समोर आपलं मंदिर दिसत आहे. त्र्यंबकेश्वर इथलं हे मंदिर आहे, मेन मंदिर आहे. हे त्र्यंबकेश्वर मंदिराचं हे उत्तर महाद्वार आहे. इथून प्रवेश दिला जातो दर्शन घेण्यासाठी. आतमध्ये जाण्यासाठी इथून प्रवेश आहे. हे मंदिराचा कलश दिसत आहे इथून. मंदिराचा कलश बघा इथून दिसतोय. ब्रह्मगिरी पर्वत पाठीमागे आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. त्र्यंबकेश्वरात आम्ही दर्शन करून आता बाहेर निघालेलो आहे. मारोड्याजवळ अर्धा पाऊण तास आमचा लाईनमध्ये गेलेला होता. गर्दी थोडी कमी होती. खूप सुंदर असं दर्शन झालं. आज संकष्ट आहे आणि हे ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं माझं खूप सुंदर असं. आमची काही आता मंडळी बाहेर येत आहेत. Oh yeah.
खूप सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता बाहेर निघालो गाडीकडे जाण्यासाठी. काही मंडळी आतमध्ये दर्शन करतात तर काही मंडळी आमचे दर्शन घेऊन बाहेर निघालेले आहे. आता दर्शन झालेलं आम्ही आता निघालो गाडीवर कडे जाण्यासाठी. हे बाहेर उत्तर महाद्वार आहे. एकदम सर्व लोक बाहेर जातात.